सांगलीतील संजयनगर येथील पैलवान भगवानराव दुधाळ पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित प्राथमिक शाळा संजयनगर सांगलीमध्ये महिला दिनाचे औचित्य साधून महिला पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे उद्घाटन रोटरी क्लबच्या अध्यक्षा वंदना कुलकर्णी, सेक्रेटरी सुखदा करमरकर, डॉक्टर जिनी देशमाने, संस्था सचिव वंदना दुधाळ यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, शाब्दिक खेळ, उखाणे स्पर्धा यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। महिला पालकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलाय। वंदना कुलकर्णी या बोलत असताना त्यांनी सांगितले की महिला कोणत्याच क्षेत्रात पाठीमागे नाहीत। आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी आपल्या कामाचा ठसा उमटविलाय। भारतामध्ये आज देखील महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते। ही चिंतेची बाब आहे। यासाठी समाजाने पुढाकार घेऊन महिलांना त्यांना त्यांचा सन्मान मिळवून देणे गरजेचे आहे। तसेच दुधाळ शाळा महिलांच्या सन्मानासाठीच नेहमीच अनेक उपक्रम राबवत असते। यासाठी शाळेचे कौतुक आहे। महिलांच्या सन्मानासाठी रोटरी मार्फत अनेक उपक्रम राबवणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले। या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रमेश शिंगाडे, नागेश पाटील, वैशाली निकम, राजेंद्र काळेल, प्रवीण वळवी, कोमल दुधाळ, शीतल बागडे, शुभांगी जाधवर, मुस्कान पखाली, जयश्री गुरव, फातिमा नजीरी, कार्तिका ध्रुपती, राणी माने, कोमल मंचद तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे संयोजन अहिल्या शिंगाडे यांनी केले, तर सूत्रसंचालन मंगल कांबळे यांनी केले व आभार नीता सावंत यांनी मानले।